रवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 353व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आज दुर्गराज रायगडावर अभूतपूर्व उत्साह, भक्तिमय आणि ऐतिहासिक दिमाखात सोहळा साजरा करण्यात आला. महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो शिवभक्तांच्या उपस्थितीनं अवघा रायगड शिवमय झाला असून जय भवानी, जय शिवाजी आणि छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या गगनभेदी घोषणाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. युवराज शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते ध्वजपूजन. सोहळ्याची सुरुवात सकाळी 7 वाजता नगरखाना इथं पारंपरिक वाद्य, ढोल ताशे आणि शाही विधीने झाली. युवराज शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते ध्वजपूजन करून शाही ध्वजारोहण करण्यात आलं. यानंतर सकाळी 9:30 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या उत्सव मूर्तीची भव्य पालखी राजसदरेवर दाखल करण्यात आली. पारंपरिक वेशभूषेतील मावळे, ढोल ताशे, पथकं, लेझीम आणि विविध सांस्कृतिक सादरीकरणांनी शिवकालीन वैभवाची अनुभूती उपस्थितांना दिली. फुलांनी आकर्षक सजावट. सकाळी 10 वाजता युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते राजसदरेवरील महाराजांच्या उत्सव मूर्तीला पवित्र जल आणि सुवर्णमुद्रांनी मुख्य सुवर्णाभिषेक करण्यात आला. यावेळी हजारो शिवभक्तांनी भावपूर्ण वातावरणात महाराजांना अभिवादन केलं. राजसदरेवरील मेघडंबरी तसेच परिसराची विविध रंगी फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली होती. भगवे ध्वज, पताका आणि ऐतिहासिक देखाव्यांनी संपूर्ण रायगडाचं रूपच पालटलं होतं. शिवसमाधीला अभिवादन. या सोहळ्यानिमित्त राजसदर ते जगदीश्वर मंदिर अशी पालखी मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर शिवसमाधीला अभिवादन करून मुख्य कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. दिवसभर विविध सांस्कृतिक, पारंपरिक आणि लोककलांच्या कार्यक्रमांनी गडावरील वातावरण भारावून गेलं होतं. पोवाडे, शिवगर्जना, ढोल ताशा आणि लोकनृत्यांमुळे उपस्थितांना शिवकाळाचा जणू प्रत्यक्ष अनुभव मिळाला. शिवराज्याभिषेक दिन. पहाटेपासून रायगडावर आणि पायथ्याशी शिवभक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. राज्याच्या विविध भागासह देशविदेशातून आलेल्या शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून शिवराज्याभिषेक दिन साजरा केला. महाराजांच्या सुवर्णमूर्तीवर दुग्धाभिषेक. दरम्यान कोल्हापूर येथील नवीन राजवाड्यातही शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विशेष शाही सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. दरबार हॉलमध्ये पारंपरिक पद्धतीनं कार्यक्रम पार पडला असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णमूर्तीवर दुग्धाभिषेक करण्यात आला. ऐतिहासिक परंपरेचा उत्सव. दुर्गराज रायगडावरील आजचा सोहळा केवळ ऐतिहासिक परंपरेचा उत्सव नसून शिवरायांच्या विचारांचा, स्वराज्याच्या प्रेरणेचा आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा जागर ठरला. रायगड प्रतिनिधी, मराठी एस न्यूज. बंधूंनो, माझं बाकीचं भाषण नाही छापलं तरी चालेल, पण हा मुद्दा फार महत्वाचा आहे. मला अनेक खंत आहे या विचारपीठावर. ही खंत बोलून दाखवणं सुद्धा मला वाईट वाटते. आणि ती खंत ही आहे की शिवाजी महाराजांचं नाव राजकारणात तर आपण वापरतोच, कसं पाहिजे तसं वापरतो, पण त्याचं बीज आता ग्रामीण भागात सुद्धा सुरू झालेलं आहे. ते बीज हे ग्रामीण भागात सुद्धा सुरू झालेलं आहे. हे वाईट आहे. आणि काय वाईट आहे, मला मुद्दाम आपल्याला सांगायचं की मला या वर्षभरात अनेक फोन येतात. शिवाजी महाराज ते गावात आपापल्या सोयीचं राजकारण असतं. एक गट असतो, दुसरा गट असतो. या गटाचं एक वेगळं राजकारण असते, त्या गटाचं एक वेगळं राजकारण असते. आणि ते सगळं मिक्स करायचं आणि शिवाजी महाराजांचं पुतक जिथं सेन्सिटिव्ह जागा आहे, जे संवेदनशील जागा आहे, त्या ठिकाणी जाऊन बसवायचं. आपण तर शिवाजी महाराजांचे म्हणजे शिवाजी महाराज कुठे एका जातीचे नाहीत. शिवाजी महाराज हे 18 पगड 12 बलुतेदारांच्या जातीचे आहेत. सर्व शिवाजी महाराजांचे सर्वजण आहेत हे. आणि मग कोणती एक दगड मारते, दुसरीकडं आणि कोणाची दगड, त्यांनी आपला कुठं महापुरुष आणायचं. अरे सगळे बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा फुले असतील, हे सगळे लोकांचे दैवत हे शिवाजी महाराज आहेत. आणि मग आपल्या समाजात आपण नुसतं भांडत बसतो. मला वाईट वाटते. तुम्ही आवाज उठवणं गरजेचं आहे. तुम्ही सर्वांनी शिवभक्तीने आवाज उठवणं गरजेचं आहे. हे काही शिवचरित्र नाही, हे काही शिवाजी महाराजांचे संस्कार नाहीत, हे शिवाजी महाराजांचे विचार नाहीत. राजकारण काय, राजकारण आपण राजकारण करू, पण कशाला शिवाजी महाराजांच्या ओढायचं? आपल्याला का ओढायचं? आपण या ना रायगडला. शिवाजी महाराज हे सर्व विश्ववंदनीय आहेत. पटते की नाही पटते सांगा मला. मला आज बोलायची इच्छा नव्हती हा विषय. इथं येऊन काय बोलायचं असते? सकारात्मक बोलायचं असते. इथं येऊन नुसतं जल्लोष करायचा असतो. पण जल्लोष करत असताना आपण हे सगळे मुद्दे विसरून जायचं का? मला फोन येतो, आमच्या जवळच्या लोकांचा मला फोन आला. वाईट वाटते मला. मी कसं सांगू या दुसऱ्या मुलांना अटक करा? सांगू शकतो का मी सांगू शकतो का? मग मी त्यांचा वारसा कसा चालवायचा? असो, तुम्ही शिकलाय असं मला वाटते. इथनं खाली जाताना हा विचार घेऊन तुम्ही जाल नक्की, असं माझा पूर्ण विश्वास आहे. माझं नशीब एवढं दांडगं आहे हो. शिवाजी महाराजांच्या घरात तर माझा जन्म झालाच.
मग ज्या शिवाजी महाराजांनी गडकोट उभा केले, ज्या शिवाजी महाराजांनी सर्व गडकोट उभा केले, स्वतः किल्ले उभा केले, स्वतः अनेक किल्ल्यांचा जीर्णोद्धार सुद्धा केला, त्या शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती राजाराम महाराजांनी पहिलं शिवाजी महाराजांचं मंदिर उभा केलं सिंधुदुर्ग किल्ल्यात, जो शिवाजी महाराजांनी स्वतः बांधलेला सिंधुदुर्ग किल्ला आहे. त्याचं